नमस्कार मंडळी, मी धनराज गडी कोकण जेव्हा यूट्यूब चॅनल म्हणजे तुमचा स्वागत असा. तर मंडळी सकाळचे वाजले आता 7:30. तर आता मी आता 8:30 चालले म्हणजे आताशी नवरात्र चालू आहे. तर आज 7वी माळा. तर देवीची कशी पूजा बिजा करतात, माळा बिळ कशी ह्या करतात, तर आज पूर्ण दाखवणार आहे. म्हणजे देवाची पूजा कशी करतात ती दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवट टाकत बघा आणि नवीन कोण असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेअर करू विसरा नको. तर चला तर मग जाऊया. त्याच्या आधी आज पाचचो नजारा बघा. तर मंडळी आता आपण आहे बघा देवाकडे येला म्हणजे सड्यार येला. तर चला तर मग देवात जाऊया. तर मंडळी ह्या आमच्या टेंबवली गावातील कवळा देवीचं मंदिर म्हणजे प्रवेशद्वार. आणि ह्या आमच्या कवळा देवीचं मंदिर बघा मस्तपैकी सगळ्याकडे असा हिरव्यागार राहणा म्हणजे हिरवळ हा सगळीकडे. तर हे बघा हे आमचो सप्तो असता आणि ह्या देवळासमोरच आमची गावहोळी असता. तर आता भुतूर जाऊया आपल्या देवळात कवळा देवीच्या. तर मंडळी आता पुजारी नाहीलेत म्हणजे फुलांका गेलं. तर आता देवी बघा हे बघा फुला किती घेऊन इलेत ते बघा. तर एवढी फुलं आणण्यासाठी ना पूर्ण सडो बिडो फिरायचे लागले म्हणजे प्रत्येक घरात जाऊन ना म्हणजे ते त्यांच्या लावलेली झाडात ना तसून ना हाणूचे लागतात. आणि किती वेगवेगळी होती बघा फुला. ही बघा जास्वंदीची हत आणि जास्वंदीची पण मोठ्या जास्त पाकळ्यांची पण हत, चाफ्याची हत आणि जास्वंदीची किती व्हरायटी आहेत ते बघा. आणि एवढी फुलं बघून ना मस्तच वाटत म्हणजे मोहापत ना त्याच्यामुळे मस्तच दिसतात. हे बघा चाफ्याची बघा किती हत, ही काय ती वेगळीच हत कसली ती. ह्या जास्वंदीचा बघा कसला मस्त दिसतं मोठ्यातला एकदम फुल एक नंबर. हे चाफे बघा किती आहेत, हे बघा किती आणलेली होती बघा फुला. पुजारी इल्या ना आधी सगळी जुनी फुला होती ना ती काढल्यानी म्हणजे कालची. आणि ही बघा माळ आधीच बनवून ठेवल्यानी होती म्हणजे आधी ती फुलं आणून गेलेली हरणाचे गोंडोनी मस्तच माळे बनवल्यानी. तर ते साफसफाई करीतच होते म्हणजे गोल देवीच्या भोवतारी पूर्ण फुला ह्या केलेली असत ना. तर ती बघा पूर्ण परडी आहे ना ती म्हणजे जुनी फुला किती भरली ती बघा परडी. ह्या बघा मग चंदन उजळून घेतल्याने जे जास्त लागतं ना त्याच्यामुळे जास्त उजळून लागतं. तर म्हणजे आता पुजूक सुरू करतले म्हणजे आधी लागणारच ना थोडी फुला तेवढी परडीत भरून घेतात म्हणजे सारख्या येऊक नको त्या जागेवर फुलात. तर किती हत्ती बघा. तर म्हणजे हिका परडी म्हणतात.
आणि आधी घटाक आधी पुजूक घेतल्यानी घटाक मस्तपैकी फुलांनी सजवणार आहोत. म्हणजे फुला हत बघा किती. ह्या फूल माहीत असला तर कमेंट नक्कीच करा. तर बघा काय मस्तपैकी सजवल्याने या दिसतच मस्त एकदम. नंतर देवी क्या करू घेतल्याने पूजूक. अजून चॅनल का सबस्क्राईब नाही केला तर सबस्क्राईब करून टाका आणि लाईक आधी करून टाका. तर आधी देवीच्या ती डोक्यावर ना थंय म्हणजे डोक्याच्या वरच्या साईडीक तर चाफे लावतात. तर देवीक पुजताना पण बघा किती मस्त मस्त जास्वंदीची फुला घातल्यानी आहेत. तर ही बघा आधी अशीच पुजून घेतल्यानी म्हणजे नंतर ना ती उरलेली जास्वंदीची आहेत ना ती मग जास्वंदी मस्तपैकी सजवतात. तर आता ही बघा बाजू कशी पिंडी आहेत तर तिका पुजतात. फुला एकदम ताजी ताजी आणतात म्हणजे सकाळीच आणतात. मी गेले तेव्हा ते हाणूकच गेले. अशी देवीच्या भोवतारी असे ना देवत पूर्ण. नंतर ही खांब काटिंग का पुजतात. तर म्हणजे ह्या नारळाक ना असो 12 पूर्वज म्हणतात. तर ते कधी असा गंध बिंद लावून घेतल्याने म्हणजे सगळ्या खांब काटिंग का पण आणि मग मस्तपैकी फुला ठेवल्याने जास्वंदीची एकदम ताजी ताजी होती. तर आता अगरबत्ती लावतात घटाच्या समोर आणि देवीच्या बाजू कसे. तर ही अशी सगळ्या देवांसमोर अशी अगरबत्ती ओवाळतात. तर ही बघा आता 7वी माळ बांधल्याने ही बघा अशी बांधतात घटाच्या अशी वरती. ही बघा किती मस्त दिसतं एकदम. असे 9 दिवस 9 माळे बांधतात आणि मग देवीच्या ताई पण ना अशी माळे बांधतात. तर भुतूर पूजन झाल्यांना या निशाणाक पुजतात मग आणि मग आकारी ब्राह्मण देवाच्या मंदिरात येतात. हे बघा पहिला ना तुळशीचं पान घेऊन ना असा वरती शिंपडतात पाणी आणि मग गंध लावून पुजतात.
जेवढे मंदिराच्या आवारात असे देव आहेत ना त्यांका पुजतात मग. असा गोल गोल फिरता लागता पुजाऱ्यांका रोज. तर हे आता तुळशीकडे चालले, तुळशीक पूजूक. असे पुजताना बघून ना मन एकदम प्रसन्न होता. आणि एकदम शांतता होती मस्तपैकी. म्हणजे जास्त कोण असे गेले नव्हते सकाळीच. तर तुळशीक पण तसाच फुला लावल्याने मस्तपैकी गोल अशी. तर तुळस पूजून झाल्यानंतर ना म्हणजे उरलेली फुलाशी ना आता देवीच्या अशी प्रभावळांना थंय लावतले. आता उरलेली फुलं आहेत ना ती आता लावतील बघा कशी मस्त. आता सजवतील बघा मस्त किती. तर ही अशी गोल फुला मस्तपैकी लावतात आणि वेगवेगळ्या रंगाची होत. तर ती मस्तच दिसतात उलट. तर थोड्या वेळानंतर त्यांच्या घरातली पण आली लहान पोरा. तर ती पण मग सजूक लागली. ह्या बारक्या खामकाठीच्या थंय असा फुलं लावित होता लाईनीत. आणि ह्यो पिंडीच्या थंय गोल अशी जास्वंदीची फुलं लावी होतो. म्हणजे घरातली होती सगळी मस्तपैकी देवीच्या पूजा करीत होती. तरी बघा मस्त सजवल्या ना. पूर्ण पूजून झाल्यानंतर ना मस्तच दिसत होता. म्हणजे फुला एकदम सगळ्याकडे होती आणि रंगीबेरंगी फुलं होती ना त्याच्यामुळे मस्तच दिसत होती. तर त्यांना नंतर उभ्या करून असा व्हिडिओ काढला. तर पूजा करून झाली आता पूर्ण. तर म्हणजे व्हिडिओ करूक मस्तच वाटला. कारण देवी बरं असं म्हणजे व्हिडिओ करूक ना मस्तच वाटला म्हणजे पुजताना. तर तुमका कसं व्हिडिओ वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ येतात तर शेअर आणि जास्त करून सबस्क्राईब करा. कारण हळूहळू वाढत नाही तसे. तर नक्कीच शेअर करा. तर व्हिडिओ कसं वाटलं तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर हे व्हिडिओ बघून गावातल्या मस्त वाटलात म्हणजे मुंबईच्या अंकानी. तर नक्कीच शेअर करा. तर चला तर मग